मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या या मोहोळ तालुक्यामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 4.5 महिन्यापासून अक्षरशः रखरखत्या उन्हामध्ये महावितरण कंपनीनं शेतकऱ्यांना वेठीस धरून अक्षरशः जे 8 तास लाईट गेल्या 15-20 वर्षापासून चालू आहे. एकतर 40 वर्षापासून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असताना 24 तास विद्युत पुरवठा दिला जात होता. ते 8 तासावर आणला आणि पुन्हा 8 तासावरून बी आता 4 तासावर आणला होता गेल्या महिन्यात जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करत सतत फोनवरती बोलून पुन्हा कुरुलला मोहोळ तालुक्यातील मौजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1 तारखेला रस्ता रोको आंदोलन करून त्यांना आव्हान केलं होतं. त्याची दखल घेऊन त्यांनी 3 8 तास विद्युत पुरवठा करतो असं आश्वासन दिलं आम्हाला. सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये 8 तास लाईट चालू झालेली आहे, परंतु विरोडे भागातल्या आणि दातपूर भागातल्या त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बाळासाहेब पारवेंची तक्रार आहे की त्यांनी खोटं आश्वासन दिले. काही भागात 8 तास लाईट चालू आहे. पिनूर पाटकुला असो, टाकळे असो, नरखेडला आहे, आष्टीकड आहे, युवती, पापरी, खंडाळी आहे, इकडे सावळेश्वरला चालू आहे, परंतु विरोडे भागात नाही. कुरुल भागात काय तर ती पण मागणी महत्त्वाची होती, मार्गी लागली. विरोडे भागात तातडीने त्या कार्यकारी अभियंता सुरेश साहेबांनी लक्ष देऊन आणि तिथल्या तत्कालीन सध्याचे चालू अधिकारी कारंडे साहेब, सब डिव्हिजनचे उपकार्यकारी अभियंता, त्यांनी तातडीनं त्या भागात 8 तास विद्युत पुरवठा चालू ठेवा आणि सिंगल फेज तुम्ही जी रात्री 6ला 6:30ला अंधार पडल्यावर 10 वाजेपर्यंत बंद ठेवताय आणि 10 नंतर चालू ठेवताय. महावितरणच्या अधीक्षक अभियंता माने साहेबांना, कार्यकारी अभियंत्यांना आणि खालच्या अधिकाऱ्यांना मी जाहीरपणे विनंती करतोय की आम्ही 4 महिने का ग बसलो. त्यातले 2 महिने सुट्टी होती विद्यार्थ्यांना शाळेला. आता शाळा चालू झालेल्या आहेत, त्यामुळे संध्याकाळी 6 ते 10 नाही तर सकाळी सिंगल पेज पूर्ववत पहिल्यासारखी द्यायची. आता तुमचा फजील लाड बंद केला. तुम्हाला JR माहिलं तर तुम्ही आम्हाला पुरावा देत नाही, शासनाचा आदेश तुम्ही दाखवत नाही. कुठल्या प्रकारे अन्याय करताय तुम्ही, वेठीस धरता काय नागरिकांना? मनमानी कारभार चालू आहे काय? या बाबतीत तुम्हाला सोडणार नाही. वेळ आली तर ह्या 4 महिन्यातल्या रखरखत्या उन्हातला वाचवलेली वीज 8 तासावरची 3 फेज 4 तास दिली. सिंगल फेज तुम्ही कंप्लीट 24 तासातनं फक्त 4 तास ते 3 तास दिली, म्हणजे 21 तास सिंगल फेज वाचवली तुम्ही. मग ही वीज वाचवली कुणाला विकली, कुठे गेली? हे जर रेकॉर्ड सेट काढून याचिका दाखल करून तुम्हाला सस्पेंड करेपर्यंत मी याचिका दाखल केलेली माघार घेणार नाही. ह्याची जबाबदारी नोंद घ्या. या बाबतीत रस्ता रोकोची दखल घेऊन तुम्ही आजच आनंदाची बातमी शेतकऱ्यांना, मोहोळ तालुक्यातल्या नागरिकांना, मोहोळ महावितरण कार्यालयासमोर कार्यालयामध्ये बैठक झाली. कार्यकारी अभियंता सुरेश साहेब आले होते, इतर गावोगावचे शेतकरी आले होते, जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी होते. त्या 3 तास बैठकीत विविध मागण्या आणि अडचणी मी शेतकऱ्यांना मांडण्याची संधी दिली. त्यांनी सांगितलं, परंतु त्यांना पण मी जाहीरपणे सांगितलं बाबा रस्ता रोको आंदोलनामध्ये माझ्या मागण्या अशा होत्या, 8 तास लाईट चालू ठेवा. कुरुलला तुम्ही 4 तास का 6 तास लाईट दिलेली आहे, विरोड्याला दिलेली नाही अजून, ती पूर्ववत करा. ते मान्य केले त्यांनी. परंतु महत्त्वाची मागणी की राज्यातल्या तत्कालीन मुख्यमंत्री असो, ऊर्जा मंत्री असो, त्यांना आणि चालू सरकारला सुद्धा कळलं पाहिजे आपण आता 21व्या शतकात आहे. अरे 63चं DP तुम्ही गंजलं 40 वर्षातलं, तीच तुम्ही DP 63चा जळला की नीट करून देताय, परत जळतंय, परत 8 दिवसांनी जळतंय की परत देता. अरे ती गंजलेली DP बंद करा, त्याच्यावरती लोड किती आहे बघा. आणि त्या 63च्या DPवर लोड बघून ती किती संख्या आहे, मोहोळ तालुक्यातली असो, सोलापूर जिल्ह्यातली असो, ती संख्या आम्हाला प्रस्ताव तयार करा तुम्ही मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देण्यासाठी. मग त्यांनी कबूल केलेलं आहे की 63च्या DPवर किती लोड आहे, असे किती DP आहेत ॲडिशनल करायचे आणि ॲडिशनल DPची मागणी किती आहे ती पण. आणि या बाबतीत सविस्तर चर्चा करून पुन्हा स्मार्ट कार्ड जो बंधनकारक केला आहे ती रद्द करावा. खंडपीठाचा आदेश आहे औरंगाबाद खंडपीठाचा की सक्ती करता कामा नये. त्यामुळे तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मी विनंती करतो की तुम्ही स्मार्ट मीटर सक्ती करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करू, आम्हाला संपर्क साधा जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला. अन्यथा तुम्ही स्वतः धाडस करू शकता. ते जुनं मीटर आम्हाला चालू ठेवा. आणि जाहीरपणे मी या अधीक्षक अभियंता माने साहेबाला सांगतो आणि राज्याचे कॅबिनेट मुख्यमंत्री तसा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करतो, ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर ताईंना विनंती करतो की तुम्ही आता सोलर पंपाचं जी इच्छाने मागतो तो मागू द्या, परंतु जी इच्छा आहे शेतीपंपाला चालवायचं त्याचे रितसर पैसे भरून घेऊन त्याला कोटेशन द्या आणि त्याला मदत करा.
तुम्ही सक्ती करू नका. सोलर पंप बी 3 महिने तुमचा मिळत नाही, शेतकऱ्याच्या तक्रारी आमच्याकडे. तर या बाबतीत आज बैठक झाली. त्या बैठकीच्या अनुषंगाने ॲडिशनल DP जी 63 आहेत त्याची संख्या ते प्रस्ताव पाठवतो म्हणले. पुन्हा स्मार्ट मीटरच्या बाबतीत त्यांनी मार्ग काढतो, सक्ती करणार नाही कुठलाही अधिकारी कर्मचारी आमचा. पुन्हा जे काय आमदार राजेभाऊ खरे साहेबांनी पत्र दिलेत प्रामाणिकपणे त्या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, त्या पत्रात निधी नसल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ऊर्जा मंत्र्यांना मी मागणी करतोय, आमदार फंड असो, खासदार फंड असो, पालकमंत्री फंड असो, तर त्यांचा फंड नसल्यामुळं शेकडो अर्ज ॲडिशनलचे DP जे पडून आहेत, तर तातडीनं तुम्ही किती या सोलापूर जिल्ह्यातले ॲडिशनल DPला निधी लागतोय त्या निधीचा तुम्ही मंजुरी देऊन तात्काळ त्या माहितरण अधीक्षक अभियंत्याला सहकार्य करावं, तर ह्या शेतकऱ्याची अडचण सुटेल. अन्यथा पिकं फळबागा जळल्यानंतर 4 वेळा DP जळून तुम्ही 4 वेळा जळलेला DP देता अधिकारी आमच्या फोनवरची प्रामाणिकपणा करताय, परंतु त्याचे पिकं फळबागा जळल्यावर काय करायचं, त्या जनावरांचे हाल होत ना. त्यामुळे या बाबतीत तुम्ही जबाबदारीने हे करावं. विरवड्याला आणि पुन्हा दातपूरला पारवे DP प्रस्ताव बचोटे साहेबांनी पाठवलेला आहे, त्याला तातडीने मंजुरी करून त्या ॲडिशनलची DPची उभारणी गाव DP पारवे वस्तूची करावी. या पण मागणीचा आम्ही पाठपुरावा करतोय. ह्या बाबतीत 15 दिवसात जर तुम्ही प्रस्ताव तयार करून मंत्रालयात नाही पाठवला तर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. आणि जळलेला DP 2 दिवसात दिला